ठाणे महापालिका क्षेत्रातील मालमत्ता हस्तांतरण शुल्कातही वाढ करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। क्षेत्रफळाऐवजी बाजार मूल्याच्या 0.5% दरानं शुल्क आकारण्यात येणार असल्यानं 1 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्यास त्यावर 0.5% 50,000 रुपये हस्तांतरण शुल्क पालिकेला भरावं लागणार आहे। यापूर्वी 500 ते 1001 हून अधिक चौरस फुटांच्या मालमत्तेसाठी 1000 ते 10,000 रुपये इतकं शुल्क भरावं लागत होतं। तसंच अनधिकृत मालमत्ता आणि वारसा हक्क मालमत्ता हस्तांतरण शुल्कातही वाढ करण्यात येणार आहे। यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनानं तयार केला असून तो येत्या 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे। मालमत्ता खरेदी विक्री बक्षीसपत्र किंवा वारसा हक्कानं मालकी बदल्यानंतर मालमत्ता कराचं दायित्व नवीन मालकाच्या नावावर करण्यासाठी हस्तांतरण शुल्क आकारलं जातं। सध्या क्षेत्रफळानुसार ठराविक शुल्क घेतलं जातं। त्यानुसार 1 ते 500 चौरस फुटांपर्यंतच्या अधिकृत निवासी मालमत्तेसाठी 1000 रुपये तर बिगर निवासी मालमत्तेसाठी 2000 रुपये, अनधिकृत निवासी मालमत्तेसाठी 1500 रुपये आणि बिगर निवासी मालमत्तेसाठी 3000 रुपये शुल्क आकारलं जातं। 501 ते 1000 चौरस फुटांपर्यंत मालमत्तेसाठी अधिकृत निवासी मालमत्तेसाठी 2000 रुपये तर बिगर निवासी मालमत्तेसाठी 4000 रुपये, अनधिकृत निवासी मालमत्तेसाठी 3000 रुपये तर बिगर निवासी मालमत्तेसाठी 6000 रुपये शुल्क आहे। 1001 चौरस फूट आणि त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या अधिकृत निवासी मालमत्तेसाठी 4000 रुपये तर बिगर निवासी मालमत्तेसाठी 10,000 रुपये, अनधिकृत निवासी मालमत्तेसाठी 6000 रुपये तर बिगर निवासी मालमत्तेसाठी 15,000 रुपये शुल्क आकारलं जातं। या शुल्कातून 2025-26 मध्ये पालिकेला सुमारे 4 कोटी 33 लाख रुपये इतकं उत्पन्न मिळालं। पालिकेच्या नव्या प्रस्तावानुसार क्षेत्रफळाऐवजी बाजार मूल्याच्या 0.5% दरानं हस्तांतरण शुल्क आकारण्यात येणार आहे। त्यानुसार एखाद्या मालमत्तेचं शासनानं निश्चित केलेलं बाजार मूल्य 1 कोटी रुपये असल्यास 0.5% 50,000 रुपये हस्तांतरण शुल्क आकारलं जाऊ शकतं। पिंपरी चिंचवड पालिकेत अशाच पद्धतीनं शुल्क आकारलं जात असल्याचा दाखला प्रशासनानं प्रस्तावात दिलाय। ठाणे महापालिकेकडे दरवर्षी सुमारे 20,000 मालमत्ता हस्तांतरणाचे अर्ज येतात। शुल्कवाढीमुळे पालिकेचं उत्पन्न वाढणार असलं तरी नागरिकांवरील आर्थिक भारही वाढणार आहे। या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे।